कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी। मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार। यंदा खड्डेमय महामार्गाचा शेवटचा गणेशोत्सव असेल। मंत्री उदय सामंतांची ग्वाही। आपण सन्मार्गाने चालावं, ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते हे पाहिलं। देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, तर फडणवीस शिंदे यांनी राज्यभर रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा। राऊतांचा पलटवार। पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला, शेलारांचं वक्तव्य। शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना। राज्याच्या प्रमुखाला अनाजी पंत म्हणणं हा पदाचा अपमान, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर फतव्याच्या मतांवर उद्धव ठाकरे अवलंबून केसरकरांचा घणाघात। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना जास्त मानतात, फडणवीसांच्या धाकानं एकत्र आले, परिणय फुकेंचं वक्तव्य। मंत्री प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र, ज्या बडव्यांच्या नावानं छाती बुडून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बरसतायत। प्रताप सरनाईकांची टीका। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न। दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ। मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती उपाय सुचवणार। समिती अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार। पुण्यात पैशांसाठी आईवडिलांनी पोटच्या मुलीला विकलं, अवघ्या 40 दिवसांच्या चिमुकलीला 3.5 लाखात विकलं। निर्दयी आई वडिलांसह 6 जणांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।